आणि आता बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। शहराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडालेली आहे आणि अनेक भागातील रस्ते हे पाण्याखाली गेलेत। याचा वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। आतापर्यंत जवळपास 15 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडलेल्या आहेत, तर सिंहगड रोड आणि पाषाण भागात इमारतीच्या तळ मजल्यावर पाणी साचले। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। मुसळधार पावसामुळे वाहतुकीला फटका बसलेला आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू असल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। सिंहगड रोड आणि पाषाण भागात इमारतीच्या तळ मजल्यावर पाणी साचलंय। इतक्या मोठ्या प्रमाणात इथे पाऊस कोसळत असल्याचं पाहायला मिळतंय। तर ठिकठिकाणी म्हणजेच साधारण 15 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडलेल्या आहेत। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात रस्त्यावर देखील पाणी साचलेलं आहे। अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ तर उडालीच, मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीला त्याचा मोठा फटका बसतोय। पुण्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असल्याचं पाहायला मिळतंय। शहराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहरात पाणी साचलेलं आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे, तर अनेक भागातील रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि याचा वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। वाहन चालवतानाची काही नागरिकांची ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यातली ही दृश्य आहेत। पुण्यामध्ये पावसाचा हा धुमाकूळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि साधारण 1 ते 2 तासाच्या पावसामुळेच रस्त्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांची किंवा पालिकेने केलेल्या कामांची पोलखोल इथे झालेली आहे आणि साधारण 15 ठिकाणी झाडपडीच्या घटना देखील घडलेल्या आहेत। तर मुसळधार पावसामुळे पुण्यातले हे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। पाऊस सुरू असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचाच मोठा फटका वाहतुकीला देखील बसलेला आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे। झाड उन्मळून पडलंय, पुढे तुम्ही पाहू शकाल। तर ही दृश्य आपण पाहतोय। शहराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। पुण्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळतंय। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडालेली आहे। पुण्यातील काही भागात मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। साधारण 1-2 तास झाले हा पाऊस सुरू झालेला आहे आणि या 2 तासांच्या पाण्यामुळे पावसाच्या या पाण्यामुळे अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत। थेट पुण्यामध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, पाऊस थांबलेला आहे का? काय सध्या परिस्थिती आहे? प्राजक्ता, पावसाचा जोर जो आहे तो आता पूर्ण ओसरलेला आहे। अतिशय तुरळक असा पाऊस जो आहे तो सुरू आहे। संध्याकाळच्या सुमारास म्हणजे साधारणपणे 5:20 पासून ते 6:30-7 वाजेपर्यंत पावसाचा जो जोर होता, सोसाट्याचा वारा आणि अत्यंत मुसळधार पाऊस पडलेला होता। त्याचा परिणाम जो आहे तो शहरातल्या पूर्ण जनजीवन विस्कळीत होण्यावरती झालेला होता। शहरातल्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं होतं आणि रस्त्यांवरून जी ड्रेनेजची ड्रेन वॉटर सिस्टीम जी आहे तिचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला। नालेसफाई जी आहे ती नालेसफाई तिचं पितळ जे आहे ते पूर्ण उघडं पडलेलं दिसलेलं होतं आणि आता रस्त्यावरती जवळपास गुडघ्या इतकं पाणी होतं। वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळत होतं। आता काही वेळापूर्वी साधारण एक अर्धा-पाऊण तास झालाय पावसाचा जोर जो आहे तो बऱ्यापैकी ओसरलेला आहे। सततधार जी आहे पावसाची ती सुरू आहे। त्याच्यामुळे पाणी जे आहे ते ठिकठिकाणी जिथे जिथे वॉटर लॉगिंग झालेलं होतं किंवा पाणी साचलेलं होतं तिथलं पाणी आता नाल्यांमधून उतरून गेलेलं आहे। मात्र काही ठिकाणी आनंदनगर सारखा जो झोपडपट्टीचा परिसर आहे तिथं घरांमध्ये काही ठिकाणी पाणी शिरलेलं होतं। या सगळ्या रस्ते जे आहेत ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावरती जाम झालेलं होतं। आता पाऊस ओसरल्यानंतर सिग्नल्स पुन्हा सुरू झालेत आणि वाहतूक जे आहे ते अत्यंत धीम्या गतीनं सुरू झाली आहे। बरोबर संध्याकाळी घरी जायच्या वेळेलाच पुणेकरांना पावसानं झोडपल्यामुळे प्रचंड दैना जी आहे ती पुणेकरांची पाहायला मिळाली। अचानक झालेल्या इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या पावसामुळे पुणेकर जे आहेत ते गडबडून गेलेले होते। काही ठिकाणी मात्र मोठा फटका बसलाय आणि नागरिकांची तारांबळ तर उडालीच।
मात्र सध्या पाऊस थांबला असल्याचं पाहायला मिळतंय। वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट घेत राहू।